25 तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची, त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये आणि 26 तारखेला सकाळी, त्या 26 जुलै ही महत्वाची तारीख आहे, या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती। तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। पक्षाचे असणारे दोन प्रमुख नेते, एक अविनाश भोसेकर आणि दुसरे असणारे रमेश बारसकर, त्याच्यानंतर सोमनाथ साळुंखे, इम्तियाज नदाफ आणि अनेक असे असणारे कार्यकर्ते जे आहेत, त्या सर्वांना आणि पक्षाच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर यांना, अनेक ओबीसी संघटना ज्या आहेत त्यांनी अशी विनंती केली की ओबीसींचा हा जो लढा आहे याला आपण हातामध्ये घ्या। जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती अत्यंत भयानक आहे। काही जण नामांतराची आठवण करून देत आहेत आणि दोन तट हे पडत चाललेले आहेत। महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो ओबीसी वर्सेस मराठा असा श्रीमंत मराठ्याने जो वाद लावलाय, तो काय स्वरूप घेईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेत्यांना आहे। जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन सुरुवात केलेलं आहे। आणि दुसऱ्या बाजूस मुख्यमंत्र्यांनी जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती, त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीच उपस्थित नव्हतं। आणि त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला। याच्यातला सामंजस्य तोडगा काढायचा असेल तर इथले जे श्रीमंत मराठ्यांचे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये एनसीपी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे।
हे जोपर्यंत भूमिका मांडत नाही तोपर्यंत तोडगा हा निघत नाही. दुसऱ्या बाजूस त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करण्यात आली होती की मुख्यमंत्र्यांनी या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं. मुख्यमंत्री पण लिहावं, पण त्याच्याच बरोबर व्यक्तिगत सुद्धा लिहावं की या प्रश्नावरती, म्हणजे जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या, ही जी मागणी आहे, या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करून मग समान तोडगा काय आहे तो काढता येईल. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही पत्र लिहू, म्हणजे पत्र आम्ही पाठवू. अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेलं नाही. इतर पक्षांना मिळालं का या संदर्भात आमच्याकडे काहीही खुलासा नाही. हे लोन आता फक्त म्हणजे मराठवाड्यापुरतं मर्यादित आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथे हळूहळू पसरत चाललेलं आहे. कदाचित विदर्भामधला असणारा वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचा काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे. तर या सगळ्या ओबीसी संघटना ज्या होत्या त्यांची एक मागणी होती की आपण जे वंचित बहुजन आघाडी जी भूमिका मांडते ती गावोगाव गेली पाहिजे, आणि म्हणून पक्षाच्या वतीने आम्ही असं ठरवलं की या सामाजिक संघटनांना घेऊन पंचवीस तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची. त्याच दिवशी फुलेवाड्याला जायचं पुण्यामध्ये, आणि 26 तारखेला सकाळी, त्याला 26 जुलै ही महत्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाचे घोषणा केली होती. तेव्हा शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा हे काढण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा,
वाशिम, जालना हिची सांगता 7 किंवा 8 तारखेला औरंगाबाद मध्ये होणार आहे. या 7 किंवा 8 ऑगस्ट तो सगळा कार्यक्रम ठरवून त्या ठिकाणी आहे. या रूटवरती ठिकठिकाणी बैठका घेतल्या जातील, कॉर्नर बैठका घेतल्या जातील आणि मुक्कामाचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या जातील. त्याच्यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत, प्रमुख मागण्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे, एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही डबल झाली पाहिजे, केंद्राचीच स्कॉलरशिप मिळते, राज्य त्याच्यामध्ये काही स्वतःचा हिस्सा देत नाही इतर राज्यांप्रमाणे. त्याचबरोबर ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एससी एसटीची जी स्कॉलरशिप मिळते ती तशीच्या तशी लागू झाली पाहिजे. घाई गर्दीमध्ये ज्यांना फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट. तर मंडळी, हे होते प्रकाश आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज महत्त्वाची माहिती जारी केली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं होतं. त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोठा निर्णय देखील जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर राज्यामध्ये आता एससी एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहे. या यात्रेला 25 जुलैला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात होणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि नंतर जालन्याला येणार आहे. यानंतर 7 किंवा 8 ऑगस्टला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सांगता होणार आहे. आणि अशा पद्धतीची माहिती यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी या ठिकाणी दिली आहे. तर काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर ते जाणून घेऊयात. काही लोक नामांतराची आठवण करून देत आहेत. 2 गट पडलेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे. श्रीमंत मराठ्यांनी हा वाद लावलेला आहे असं देखील ते म्हणाल्यात. तर काय स्वरूप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटनांना आहे, काही नेत्यांना देखील आहे. जरांगे पाटील यांनी आपली आंदोलनाची सुरुवात देखील या ठिकाणी केलेली आहे. ते म्हणालेत की काही लोक नामांतराची आठवण करून देत आहेत. 2 गट पडलेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे. श्रीमंत मराठ्यांनी हा वाद लावलेला आहे. तर काय या सगळ्या गोष्टींचं काय स्वरूप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटनांना आहे, त्यांच्या नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन हे सुरुवात केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते, एनसीपीचे नेते, काँग्रेसचे नेते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला होता. यात सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यात एनसीपी आहे, काँग्रेस आहे, भाजप देखील आहे आणि उद्धव ठाकरे गट हे देखील आहेत. जोपर्यंत
ते भूमिका मांडणार नाहीत तोपर्यंत तोडगा निघणार नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला होता. साऱ्या बाजूला या बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचितकडून विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी या राजकीय पक्षांच्या नेत्यांना व्यक्तिगत पत्र लिहावं या प्रश्नावर, म्हणजे जरांगे यांची जी मागणी आहे, मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्या ही मागणी आहे, त्याबाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे त्याची विचारणा करून मग समान तोडगा काढता येईल. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की पत्र पाठवू. अजूनपर्यंत वंचितला ते पत्र मिळालेलं नाही. इतर पक्षांना मिळालं का याचा आमच्याकडे खुलासा नाही आहे असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर प्रकाश आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेबद्दल काय म्हणाले? ते म्हणाले हे लोन आता फक्त महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही आहे, तर ते पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये देखील पसरत चाललं आहे. कदाचित विदर्भातील वाशिम जिल्हा आणि बुलढाण्याचाही काही भाग इफेक्ट होण्याची शक्यता आहे. या सर्व ओबीसी संघटना होत्या. त्यांची मागणी होती की वंचितची जी भूमिका आहे आणि जी भूमिका मांडत आहे ती गावोगाव नेली पाहिजे. त्यामुळे पक्षाने असं ठरवलं आहे की या सामाजिक संघटनांना घेऊन 25 तारखेला दादर चैत्यभूमी इथून सुरुवात करायची. त्याच दिवशी फुलेवाड्यात जायचं पुण्यात आणि 26 तारखेला सकाळी 26 जुलै ही महत्त्वाची तारीख आहे. या दिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्यामुळे शाहू महाराजांसमोर नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढणार आहोत अशी माहिती त्यांनी यावेळेस दिली. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि जालना या ठिकाणी होईल. 7 किंवा 8 ऑगस्टला औरंगाबादमध्ये सांगता होईल अशी माहिती यावेळेस प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. तर याच दरम्यान मराठा आणि ओबीसी समाजातील तणावात छगन भुजबळ कारणीभूत आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. तसेच आपल्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम असल्याचं पाहायला मिळतं आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना मोठा सल्ला दिलेला आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली होती. संवैधानिक चौकट मोडणारा सगळे सोयऱ्याचा अध्यादेश रद्द करा. सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण ही मागणी असंवैधानिक, बेकायदेशीर आहे. सगळे सोयरे यांना आरक्षण ही मागणी फक्त ओबीसी विरोधातील नाही तर समस्त आरक्षणाच्या चौकटीला धक्का लावणारी आहे. या मागणीने आरक्षणाच्या मुख्य चौकटीलाच धोका निर्माण होतो असं सांगत वंचित बहुजन आघाडीने या विरोधात एक ठराव केला होता. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तर मनोज जरांगे यांनी उपोषण करण्यापेक्षा 288 जागा लढवल्या पाहिजे. त्यांनी निवडणूक लढवण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आता त्यांनी 288 जागा विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. ते लढतील अशी माझी अपेक्षा आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे अशा आशयाचं पत्र द्यायचं असे सर्वपक्षीय बैठकीत ठरलं होतं. ते पक्ष सर्वांनाच पाठवायचे आहे. मात्र अद्याप वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पत्र आलेलं नाही आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी याबाबत खुलासा करावा आणि ते कधीपर्यंत पत्र पाठवणार आहेत हे देखील सांगावं. आणि असं सांगत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटलेली आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील इतर पक्षांची मतं देखील फुटलेली आहेत. 5 मतं काँग्रेसची फुटली आहेत आणि इतर दोघांची 1-1 मतं फुटलेली आहेत. पण 7 फुटलेल्या मतांचं खापर काँग्रेसवर फोडलं जात आहे. काँग्रेसचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्यावर काँग्रेस काय कारवाई करणार याचा देखील खुलासा झाला पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी यावेळेस केली. तर मनोज जरांगे यांना प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिलेला आहे 288 जागा लढवाव्याच. तेव्हाच प्रकाश आंबेडकर म्हणाल्यात की निवडणूक लढवणार असं मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्यांनी 288 जागा लढवल्याच पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. लोकसभेत गरीब मराठा समाजाने श्रीमंत खासदारांना मतदान केलं आहे. त्यामुळे हे खासदार निवडून आलेत. जरांगेंनी गरीब उमेदवार उभे केले तर समाजाला न्याय मिळेल असं देखील ते यावेळेस म्हणाल्यात.
मराठा ओबीसी वादावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की हाके आणि वाघमारे यांचं उपोषण सुरू असताना सामंजस्याची चर्चा झाली असती तर परिस्थिती चांगली राहिली असती. आता मात्र आगीत तेल पडलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेत आहेत आणि हे विचारलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी 2 ते 3 दिवसात राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली असल्याचं आंबेडकर म्हणाले होते. तर विधान परिषद निवडणुकीत मत फुटल्याचं खापर काँग्रेसवर फोडलं जात आहे आणि ज्या आमदारांनी काँग्रेसच्या विरोधात मतदान केलं आहे त्यांच्यावर काय कारवाई होणार हे देखील आता स्पष्ट झालं पाहिजे. तर राजकीय वर्तुळात अजित पवार तिसरी आघाडी उघडणार आणि प्रकाश आंबेडकर तसेच MIMला सोबत घेणार अशी एक चर्चा आहे. यावर प्रकाश आंबेडकर म्हणालेत की यामध्ये तथ्य आहे असं मी मानत नाही. राजकारणात अनेक डावपेच असतात, त्यापैकी हा एक डावपेच असू शकतो. भविष्यात त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर बघू असं देखील म्हणत त्यांनी कवाडं उघडी ठेवलेली आहेत. तर मंडळी, राज्यात आरक्षणाचा हा वाद पेटलेला असताना मराठा आणि ओबीसी नेते आता आमने-सामने आलेले आहेत. विशेष म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी शांतता रॅलीच्या माध्यमातून सरकारला इशारा दिलेला होता आणि आवाहन केलं होतं की आरक्षणाचा वाद नेमका कसा सुटणार, या वादावर मार्ग कसा काढणार असा प्रश्न देखील उपस्थित केला गेलेला होता. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ही आजची मोठी घोषणा केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या सुभेदारी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेतून त्यांनी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचं सांगितलेलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही मराठवाड्यातून आता ही मागणी पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या ठिकाणी पसरू लागलेली आहे असं देखील ते म्हणाल्यात आणि त्यानुसार त्यांनी अत्यंत महत्त्वाचं निदर्शन नोंदवलेलं आहे. वाशिम आणि बुलढाण्यातील काही भागांवर या गोष्टीचा परिणाम होण्याची शक्यता आहे असं देखील ते म्हणाल्यात. काही ओबीसी संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावोगावी गेली पाहिजे. त्यामुळे या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आपण 25 तारखेला दादर या ठिकाणाहून चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करायची असं आम्ही ठरवल्याचं प्रकाश आंबेडकरांनी आज जाहीर केलं आहे. 26 जुलै रोजी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रेला सुरुवात करणार आहोत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यात ही यात्रा निघते आहे. तसेच 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे या यात्रेची सांगता होणार आहे. या मार्गावरती कॉर्नर बैठका ठेवण्यात आलेल्या आहे. त्यातील मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा ठेवण्यात आलेला आहे असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. तर श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवलं आहे, त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या अशी मागणी या यात्रेच्या माध्यमातून करणार असल्याचं देखील ते म्हणत आहेत. गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचं वेगळं ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस जाहीर केलं. तर मंडळी, प्रकाश आंबेडकरांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधले हे काही मुद्दे होते. आता मनोज जरांगे पाटील यांनी जे रॅलीच्या माध्यमातून भाषणं केली आहेत त्यातलं एक भाषण आहे, त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. मला कितीही त्रास झाला, माझ्यावर कितीही संकट आले, मला कितीही उघडं काढण्याचा प्रयत्न केला, तरी मी तुम्हाला दिलेला शब्द कायम पाळणार आहे. कारण समाजात माझ्यासाठी सगळ्यात मोठी संपत्ती पैसे कमवून आणि तुमच्या जीवावरती पदर कमवून कोणाच्या पायासाठी जगणार नाही, पण इमानदारीने तुमच्या पायावरती मरायला मी तयार आहे. पण कोणाच्या पायासाठी मी नाही जगू शकत, कारण मी जातवानी क्षेत्रीय मराठा आहे. मी दिलेला शब्द निवडत नसतो आणि मला पैशाची, संपत्तीची आणि पदाची नाही गरज. मला तुम्हीच मोठी संपत्ती आहे आणि तुम्हीच मोठं पद माझ्यासाठी. माझ्या कुटुंबावर जरी नांगर फिरला असला, माझा कुटुंब उघड्यावर पडला असला तरी मी तुम्हाला कुटुंब मानलं. मी तुमच्याच माझं कुटुंब बघतो, माझे मायबाप मी तुमच्याच बघतो. तुम्ही मला नुसतं दिसला तरी पण माझं किती दुखत असलं तरी मला 10 हत्तीचं 100 हत्तीचं जोर माझ्या अंगात येत. आपलं मायलेकराचं नातं झालंय,
इतकं नातं घट्ट झालंय की समाजाला माझ्याशिवाय आणि मला समाजाशिवाय एक तासही मध्ये जात नाही की एकमेकाची आठवण नाही होते. मी तुमचा मुलगा म्हणून सगळ्या अपेक्षा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याचं काम करतो. मला पूर्ण चारी बाजूने घेण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे. सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून यांनी माझ्या अंगावरती अनेक मोठी शिष्यवृत्ती घालायचा प्रयत्न केला आहे. सरकारनं अनेक केसेस करायचा प्रयत्न केला आहे. यासाठी माझ्या विरोधात लावली. आपल्या आसपासचेच पडून माझ्या विरोधात पत्रकार परिषदा घेऊन मला बदनाम करायला लावले. मला चारी बाजूने घेण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारची एकच इच्छा आहे, हा निष्ठा आहे, हा मॅनेज होत नाही. याला काही करून बदनाम करा पण याला मराठ्यांपासून बाजूला सरका. जर हा बाजूला सरकला नाही तर मराठ्यांना मोठं केल्याशिवाय सोडणार नाही. याला पहिले बदनाम करा. म्हणून माझ्या समाजाला माझं एकच म्हणणं आहे, आपले जात आणि आपले लेकरं मोठे करायचे. या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या 700 महाराष्ट्रातल्या मराठ्यांना जाहीरपणानं आवाहन करतो. मायबापा वडील काम सोडा पण स्वतःच्या मुलासाठी जातीसाठी एकत्र या. एक दिवस सगळे कामं बंद ठेवा, नोकरदार वर्ग न ठेवा, व्यवसाय मराठ्यांनी ठेवा. शहरातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस आपले घर बंद करून लेकरा बाळासह या आंदोलनात सहभागी व्हा. आपल्याला आपल्या मराठ्यांना न्याय द्यायचा आहे. तुम्ही आरक्षण असून एकत्र आले तर आपल्या आरक्षणाने आपले लेकरं अधिकारी झाले पाहिजे. आपल्याही मराठ्यांचा लेकरू अधिकारी झाला पाहिजे. स्वप्न आपलं काही बाबाने कष्ट करून शिकवलं पण आरक्षणानं मराठ्यांच्या लेकराच्या स्वप्नाला हात दिलाय. प्रत्येक आई बाबाला वाटतं की माझं लेकरू मोठं झालं पाहिजे. आम्ही तर असं केला. आमच्या वेळेस आरक्षण नव्हतं पण आता आपण आरक्षण मिळून आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या करून मोठ्या करूया. यासाठी टाकलेले एक रुपया आरक्षणामुळे बाकी सगळ्यांचे लेकरं बरे झाले. आपल्या लेकराचं काय? आपल्या लेकरं नोकराला लागत नाही. आपल्या पोरांना उच्च शिक्षण आहे. नोकरीला असणारे मराठी यांनाही मात्र मिळत नाही. उच्च कॉलेज आपल्याकडे उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीये. उच्च शिक्षण नाही. प्रत्येक आई बाबाला वाटतं माझ्या पोराला कलेक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी हे डॉक्टर झाली पाहिजे. प्रत्येकाला वाटतं माझा इंजिनियर झाला पाहिजे, माझी मुलगी माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे. माय बापाच्या आरक्षणाशिवाय पर्याय नाही. नुसतं डॉक्टर जाऊ नका. माझा नेता आणि माझा नेता एवढं आपला आयुष्य नाहीये. नेते मोठे करायच्या स्वतःच्या मुलाला डोळ्याच्या उपस्थित करताना बघायचं. हे आता होऊ देऊ नका. आपले लेकरे मोठे झाले पाहिजे. आयुष्यात आपले लेकरे मोठे होणार आहेत. काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण मिळवण्याशिवाय थांबायचं नाही. शेवटचं सांगतो, टाकलेले एकता ताकदी बोलू नका. सरकार जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा आपल्याला आरक्षण दिलं तर 2 साध्याची उभारण्याची 2 साध्याची पाडायची. 100% मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा आपली काय एकजुटी आतापर्यंत जणांनी बघितली याच्यात हुशार झाली आणि आज चित्रपटाची झाली बघून मला तरी वाटतं सरकार 13 तारखेच्या आरक्षण देईल. आणि जर न दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले 288 गेले म्हणून समजा. कोणत्या नेत्याला द्यायचं नाही तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठाला सांगतो कोणत्या नेत्या भेटायचे तो असे काय कोणाला द्यायचं नाही कसं म्हणणं. गव्हर्नमेंट मराठ्याची
ताकद वाढली पाहिजे, गोरगरीब मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे. माझं स्वप्न आहे शेवटचा मतदारसंघ आपण समारोप करायचं. माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती IPS IAS दर्जाचे अधिकारी झालेले उघडणी काढलेली मला मागायची आणि गोरगरीब मराठ्यांना या महाराष्ट्रातून मतं द्यायची. गोरगरीब मराठ्यांशिवाय या महाराष्ट्राला पाणी आलं पाहिजे एवढी एकजूट राहू द्या. एक जुना मतदान करायचं, गोरगरीब मराठ्यांनी शिष्टा मतदान करायचं. मला गोरगरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे. आताच पडायला लागले कचाकच चपला सकट पाय पडले मराठ्याचे. एवढी किंमत माझ्या गोरगरिबाला आली ती आपल्याला आणायची. अंतरास जायला लागले जसे बोलून तसं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणखी थोडं बोलायचं होतं परंतु कोणते प्रचंड दुखायला लागल्यामुळे त्रास होतो. तुम्हाला माझी एक विनंती आहे की मायदा पाहो एकजूट कुठे देऊ नका. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही. उलट प्रसंगी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकरासाठी मला माझ्या बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक वीर समाज करणार नाही. हा शब्द मला धन्यवाद. जय शिवराय.